जुलै ऑगस्ट महिना सुरू झाला की सणवार सुरू झाले असे समजावे। या सणवारात दिवस कसे निघून जातात आपल्याला कळतसुद्धा नाही। माझ्या घरी गोड लिंबाचं झाड आहे, चला मी तुम्हाला दाखवते। हे मी मागच्या साईडने घेऊन चालली आहे, तुम्ही बघू शकता किती मोठा आहे। शहरामध्ये लोक विकत घेतात गोड लिंबाचा पाला, पण माझ्याच घरी किती मोठं झाड आहे। या झाडांकडे बघितलं की छान हिरवं हिरवं वाटतं। पावसामुळे पानं असे छान फुलून येतात। माझ्या घरी आंब्याचं पण झाड आहे आणि फुलांचे तर खूपच झाड आहे। तरी ही मागची साईड दाखवली, समोर याच्यापेक्षाही फुलांचे झाड आहे। देवाला वाहायला आम्हाला कुठेही कोणाच्या घरी जावं लागत नाही फुलं तोडायला। आमच्याच घरी खूप प्रकारचे फुलं आहेत। सकाळी छान खिचडी देत आहे फोडणीला, रात्रीची उरलेली, भरपूर कांदे टाकलेले। आज महालक्ष्म्या बसणार, त्या कारणाने माझी सासूबाई त्यांच्या माहेरी जाणार आहे गणोरीला। चहा पण झालेला आहे इथे। त्यांना गणोरीला जायचं होतं, तर त्या सकाळी उठून पूजा वगैरे झाली आहे त्यांची, आणि त्यांनी महालक्ष्मीसाठी साड्या घेतल्या आहे। मी त्यांना बोलली की साड्या दाखवा, खूप छान साड्या मिळाल्या आहे महालक्ष्मीसाठी। ती त्यांच्या आवडीचा कलर, त्यांनी मला तो एक आवडीचा कलर सांगितला होता गुलाबी, त्या मला सांगत आहे की लवकर लवकर कर, मला निघायचं आहे, उशीर होणार जायला। त्यांच्या काळातल्या त्या गोष्टी मला सांगत राहतात आणि मी ऐकत राहते। आता त्यांची तयारी चालू आहे करणं। त्यांना जर कुठे जायचं असेल तर त्यांची खूप घाई असते आणि मला आधी पोचायचं आहे असं त्यांचं नियम आहे। मग ते भजन असो की कोणाच्या घरी असो की कोणाचं लग्नकार्य असो की अजून काही असो। चला तर आपण साडी बघूया। मस्त एक आणली पिंक कलरची आणि एक आणली आहे मोरपंखी कलरची। दोन्ही साड्या खूप सुंदर आहे आणि बिलकुल जोडीने आणलेल्या आहे साड्या। या साड्या मी सिंदूरमधून आणलेल्या आहे। आमच्या यवतमाळमध्ये नवीन शॉप सुरू झालेला आहे सिंदूर, तर तिथे छान मिळतात मी असं ऐकलं होतं, तर मी पहिल्यांदाच तिथे गेली आणि ह्या साड्या घेऊन आली आहे। कशा वाटल्या ह्या साड्या? खरं तर माझ्या सासूबाई खुश झाल्या साड्या बघून। त्यांची खूप इच्छा होती की मला पिंक साडी पाहिजे, मला पिंक साडी पाहिजे, तर त्यांच्याच आवडीची एक साडी मी घेऊन आली आहे। त्या तेच सांगत आहे, तू माझ्या आवडीची साडी आणली आहे, ह्या साड्या मी महालक्ष्मीला नेसवणार आहे। तिकडचे पण म्हणजे त्यांच्या माहेरचे लोकसुद्धा खुश होणार आहे। तर असा हा माझा मिनी व्लॉग, नक्की बघा।